या संपूर्ण मृत्यूलोकामध्ये आपण जर नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या ध्यानात येईल. या मृत्यूलोकात जन्माला आलेला कोणीही असू द्या, ते जर का इथं जन्माला आले तर एक ना एक दिवस त्यांना भांडण करावं लागणार. आणि तुम्हाला सांगू का, या सगळ्या भांडणांमध्ये महिला मंडळ म्हणजे अग्रगण्य. बाई म्हटली की भांडण होणारच. आणि अशाच एक भानकुदाळ बाई आपल्या या संप्रदायात झाल्या, त्या म्हणजे श्री संत जनाबाई महाराज. देवासंग भांडायच्या. कोणासंग? देवासंग. त्यांचं भांडण आपल्यासारखं नव्हतं बरं का मावशी. कचरा माझ्या दारात काबर लावला म्हणून भांडण, सासूवरून भांडण, सुनेवून भांडण. आणि तुम्हाला सांगू का, या महिला मंडळांच्या भांडणांमध्ये ना सासू सुनेचं भांडण जगप्रसिद्ध असणारं भांडण आहे. पण महिला मंडळ बरं का, हात जोडून कळकळीची विनंती आहे, जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या लेकीवर करताना तेवढं प्रेम तुम्ही तुमच्या सुनेवर करा. महाराज जरा थाप देत चला. आणि सुनाव तुम्हाला पण बरं का, जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या आईवर करताना तेवढं प्रेम तुम्ही तुमच्या सासूवर करा. जर तुम्ही तुमच्या सासूबाईला आई मानणार तरच तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार. आणि जर तुम्ही तुमच्या सासूबाईला त्रास देणार तर तुमच्या माहेरात तुमची भाऊजय तुमच्या आईचा काटाच काढणार. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि सासा मंडळी तुम्ही पण बरं का, तुम्ही पण ऐका. गल्लीतल्या बाया घरी आल्या ना सुनेच्या नावाने खाडेने फोडायचे बरं का. माझी सुनबाई अशी, माझी सुनबाई तशी. उलटं फिरायचं म्हणायचं माझी सुनबाई आहा हा 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 जगातच एक नंबर. माझ्या सुनेला तोडच नाही आणि 3 दिवस म्हातारीला चहाच नाही. पण म्हाताऱ्या आपण लय आगाव महाराज, लय आगाव. ते झालं काय, परवा एक ठिकाणी कीर्तन होतं. कीर्तन झालं आणि एक म्हातारी जवळ आली, ओळखीची होती. म्हणलं काय आजीबाई कसं काय चालू आहे. आजीबाई मला हळूच म्हणते बरं का, वाटोळं झालं वाटोळं. म्हणलं कोणाचं? पोरीचं का पोराचं? पोराचं पोराचं. म्हणलं का बरं ग? सुनबाईलाच बेकार. म्हणलं तुला काय दगड घालते की काय? नाही नाही, खाटावर बसते खाटावर. म्हणलं खाटावर बसून काय करते? टीव्ही बघते टीव्ही. म्हणलं बघू दे की टीव्ही बघती तो. म्हातारी मला काय म्हणली माहिती का? पण मला जी सिरियल पाहिजे ती पाऊस देत नाही. म्हणलं आजीबाई खाटाच्या खाली उतरत नाही? अजिबात नाही. म्हणलं मग स्वयंपाक कोणाला करावा लागतो? कोणाला सांगू नको, पोरालाच करावा लागतो. म्हणलं आजीबाई पोराचं झालंय वाटोळं, जाऊ द्या. लेकीचं कस काय, जावयाचं कस काय? जावयाचं नाव काढलं जे म्हातारीला उताला. म्हातारी म्हणती माझा जावई सोन आहे सोना, माझ्या पोरीला इतका जीव लावतो इतका जीव लावतो की तिला खाटाच्या खाली उतरूच देत नाही. काय ग हा, मग उघड्यापाशी नागडं गेलं कडकडून मेलं. पटत काय बचत गट? पटत का? जास्त नाही काय सांगणं. आपल्या सुनेला तुम्ही लेक माना. झालं काय, एक म्हातारी रोज रिक्षात बसायची आणि त्या रिक्षावाल्याला ती रोज मोठ काजू बदाम खायला द्यायची. काजू बदाम खाऊ 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 शर्टाचे बटणं तुटू लागले, इतकं फुगलं. फुकाटचं गावलं, फुगलं चांगलं ते. अनेक दिवस त्यानं आजीबाईला प्रश्न विचारला, आजीबाई तुमचं काय म्हणे माझ्यावर इतकं प्रेम जुळलंय? मी तुम्हाला पोरासारखा दिसतो, भावासारखा दिसतो का नातवासारखा दिसतो? आजीबाई म्हणली कसला नातू, कसला पोरगा, कसला भाऊ. माझं वय 90 झालंय, तोंडात एक बी दात नाही, मला चावता येत नाही. रोज काजू बदाम खाते. काजू बदाम चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाही म्हणून चगळलेलं तुला देते. चालू रिक्षातून पळालं ते. काय बोलावं आता. म्हणजे महिला मंडळ कुठं डोकं लावतील सांगता येत नाही, कधी कोणा संघ भांडतील सांगता येत नाही. पण जनाबाई महाराज देवा संघ भांडायच्या. कोणा संघ? देवा संघ. कोण देव? तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे,
सूर्यासी चालणे तुझ्या वडे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जानोनी शरणालो. जगाच्या मालकाशी भांडायचे. आपल्याला भंगाकडे वळायचंय. अभंगाकडे वळायचं नाही असं नाही, आपल्याला भंगाकडे वळायचंय. पण थोडक्यात आपण चरित्राला स्पर्श करून जाऊ लक्षपूर्वक ऐका. श्री संत जनाबाई महाराज जन्माला येण्याच्या पूर्वी जनाबाईंचे आई वडील पंढरीचे वारकरी होते. पंढरीला जाणं हा त्यांचा नित्य नियम होता. पण दुर्दैवानं संतती प्राप्त होत नव्हती. पण एकदा जगाच्या मालकानं स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला, म्हणे तुम्हाला गोडसं कन्यारत्न प्राप्त होणार आहे. पण ऐका, एकदा का तिला कळायला लागलं की तिला तिकडं ठेवायचं नाही, तिला पंढरपुराला घेऊन यायचं. आनंद झाला. कालांतराने जनाबाई जन्माला आल्या. जनाबाईंच्या आई वडिलांनी जनाबाईंचं स्वागत केलं. मावशा हो, काका ऐका बरं का, आम्ही आमच्या मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे, पण आम्हाला मुलगी नको. आम्हाला मुलगी नको, आम्हाला लागतो दिवा. दिवा दिवा वंशाचा. पण दिवा त्यालाच म्हणता ना की जो लग्न झाल्यावर वायला निघतो आणि बायको संग देवीला भेटेंडतो, त्यालाच म्हणता ना दिवा. पण एक वाक्य बोलू, तुम्ही कितीही प्रयत्न करा तर ही दिवाळी ही दिव्याने नाही पण तिनेच साजरी होते. आनंद झाला. जनाबाई जन्माला आल्या. जनाबाईंच्या आई वडिलांनी जनाबाईंचं स्वागत केलं. आता जनाबाई मोठ्या होऊ लागल्या. अनेक दिवसाचा प्रसंग असा की जनाबाईंच्या घरासमोरून काही वारकरी मंडळी चालली होती पंढरपुराला. जनाबाई म्हणतात, बाबा म्हणे ही वारकरी मंडळी कुठं चालली हो बाबा? जना, अगं ये जना, ही वारकरी मंडळी ना पंढरपुराला चालली म्हणे जगाच्या मालकाला भेटण्याकरिता. आपल्याला नाही का जाता येणार? जाता येईल ना ग जना, जाता येईल ना. का नाही जाता येणार? मग चला ना बाबा, बघा ना काय ती गोड वारकरी मंडळी आहे, काय झेंडेकरी आहे, काय टाळकरी आहे. त्यांचं गोड असं भजन चालू होतं. आपल्याला पण भजन करायचं आहे बरं का. चला बरं, सगळ्यांनी आपले हात वरती करा. जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. मग करा काय करायचं ते. केले हात वरती? केले? भजन करायचं. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 निवृत्ती राया निवृत्ती राया, 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. श्री संत निवृत्तीनाथ महाराज की. आणि मग आता जनाबाई निघाल्या. भजन करत 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 पंढरपुरात जाऊन पोचले. एकादशी झाली, द्वादशी झाली, पौर्णिमेचे काले झाले आणि मग सगळे आपापल्या घरी निघाले. पण जनाबाई आपल्या वडिलांना म्हणतात, बाबा मला न्यायचं म्हणे आता घरला, मला इथंच थांबायचं. आई वडील निघून गेले आणि तेवढ्यात गाभाऱ्यातून नामदेवराय आले. नामदेवरायांनी जनाबाईंकडे पाहिलं आणि जनाबाईंनी नामदेवरायांकडे पाहिलं. काय नाव ग तुझं? म्हणे माझं नाव जने. कशाकरिता आली? पांडुरंगाच्या भेटीकरिता आली.
बोटाला धरलं आणि घरी नेलं. नामदेवराय गोनाईला म्हणतात, गोनाईला, आई बघ ना ग, पंढरपुरामध्ये एवढंसं लेकरू वाट चुकलं, घेती का गाय आपल्या घरामध्ये? नामा, अरे आपल्या घरात इतकी लोक कुठून घेतो जनाबाईंना? नामदेवरायांचं कुटुंब 14 लोकांचं कुटुंब होतं. हरी हे गोनाई हे रजाई, दामनाम जाणा बाप लेक, लेक दामनाम जाणा बाप लेक, दामनाम जाणा बाप लेक, हा गोनाई रजाई दोघी सासू सुना, 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 दामनाम जाणा बाप लेक, लेक दामनाम जाणा बाप लेक, दामनाम जाणा बाप लेक, दामनाम जाणा बाप लेक. तुम्ही एका गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं? नामदेवरायांचं कुटुंब किती लोकांचं होतं? 14 लोकांचं होतं. अजून सांगू, नामदेवरायांचं कुटुंब एकत्रित कुटुंब होतं. हा जो काही एकत्रित शब्द आहे का, याला तुम्ही खाली अंडरलाईन करा. हो, सध्याच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब बघायला मिळत नाही महाराज. भावाभावांमध्ये प्रेम नाही, पण हात जोडून कळकळीची विनंती आहे, भावाभावांमध्ये प्रेम असू द्या. लक्षात ठेवा, ज्या रावणाने आपल्या भावाला पायाने लाथाळलं त्याचं साम्राज्य नष्ट झालं, आणि ज्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या भावांना सांभाळलं त्यांचं रामराज्य निर्माण झालं. म्हणून नामदेवरायांचं कुटुंब 14 लोकांचं होतं. नामदेवराय गोनाईला म्हणतात, घे ना गाई, काहीतरी काम करेल ना लेकरू. मावशी ऐका बरं का, काका ऐकताय ना तुम्ही? ऐका, आपण काम करतो यात काही विशेष नाही. संत जनाबाईंना काम करायला लागायचं. किती वर्षाचं लेकरू? 6 वर्षाचं लेकरू पण काम करायला लागायचं. मुळात आपण काही कामच करत नाही बरं का. हे पहिलं MS-75, MS-80, MS-85 म्हणजे 80 वर्षाच्या 85 वर्षाच्या आजा बसले पा, यांच्या डोक्यावर पदर पा, कपड्यावर कुंकू पा. माहिती का का बरं? माहिती का का बरं? यांच्या सासा आहे का, सासा लईच बेकार. हां, रातचा शिळा भात खायला द्यायची, पण खायची ग बिचारी. आणि आताच्या सुनेला देऊन बघ म्हणा रातचा शिळा भात, तू हे दात पाडील पण भात नाही खाणार. आताची सुनबाई लई चॅप्टर. ते झालं काय, एक सुनबाई एसटीत बसली, 3 पोरं तिनं मांडीवर घेतले, आणि मग कंडक्टर आला म्हणे, ताई मला टिकटॉक काढायची, हाप एका फुले मला वय सांगा म्हणे मुलांची. ती सांगू लागले. 3 पोरं होते म्हणे, थोरल्याचं वय 6, ठीक आहे, मधल्याचं वय 5.5, आणि धाकट्याचं वय 5. अयो, कंडक्टरच्या हातातलं मशीन लटा 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 हालायला लागलं. तो कंडक्टर त्या सुनबाईला म्हणतो, अहो ताई, हाफ तिकीट काढण्यासाठी भले वय कमी का सांगा ना, पण 9 महिन्यांचा तरी गॅप तरी ठेवा. ती भांडायला लागली त्यांच्या संग, अय दादा मला नग शिकवू म्हणे, मधलं पोरग माझं नाही, जावाचं जावाचं. इतकी अच्छी ॲक्टर या. आणि तुम्हाला माहिती का, सध्याचं आधुनिक जग आहे. सध्याचं कोणतं जग आहे? आधुनिक जग आहे. आणि आता सध्या प्रत्येक गोष्टीला मशीन आहे, प्रत्येक गोष्टीला मशीन. कांदा कापायला मशीन, चपात्या लाटायला. हे पण आहे ताजा बसले. विचारा ना जाऊ, मला सांगा, पूर्वी तुम्ही कपडे धुवायला कुठं जायचे? बोला बोला, कुठं जायचे? तुम्ही आजी का? मी आजीला विचारलं ना. बोला बोला, पूर्वी तुम्ही कपडे धुवायला कुठं जायचे? जाऊ का, मी निघून जाऊ का? तुम्ही बोलतच नाही काही, बोला ना जरा. पूर्वी तुम्ही कपडे धुवायला कुठं जायचे? नदीवर जायचे ना, ओढ्यावर जायचे ना. पण आता कपडे धुवायला, कांदा कापायला, चपात्या लाटायला, आंघोळ करायला निघालाय म्हणून सांगते.
आमच्या शहराकडं. झालं काय, 1.5 लाख रुपयात किंमत त्याची बरं का त्या मशनीची. झालं काय, गावाकडचं पाहुणं शहराकडं गेलं. आता आला होती उघड्या आंघोळ करायची सवय, गेलं शहराकडं. करायची का आंघोळ, हा म्हणे करायची. घाला मशनीत घातलं आणि लाईटच गेली. शेवटी जनरेटर लावून त्याला बाहेर काढला. तो म्हणला न ग, पाटावर आंघोळ करतो पण मशनीत न ग. आता आहे हो सगळ्या गोष्टींच्या सुखसुविधा, पण जनाबाईंच्या काळात होत्या का हो? तरीही जनाबाईंना काम करायला लागायचं. जनाबाईंचं सगळ्यात पहिलं काम पहाटे 3ला उठावं. तेव्हाची जनाबाई पहाटे 3ला उठायची. कितीला उठायची? पहाटे 3ला. आणि तुमच्या जनाबाया केव्हा उठत हो? हाय आजाओ. हां, जो तेव्हाची जनाबाई पहाटे 3ला उठायची आणि आत्ताची जनाबाई 9-10ला उठती आणि दात न घासतात चहा पेती महाराज. हो, पण जनाबाईंनी पहाटे 3ला उठावं आणि जात्याजवळ जाऊन बसावं. आत्ताच्या पोरींना सांगावं लागतं बरं का की हे जातंय, ती म्हणती कोण जातो. अव माई कोणी जात नाही, याला जातं म्हणत्यात जातं. आताच्या पोरींना सांगावं लागतं. पण महिला मंडळ ऐकताय तुम्ही, हात जोडून कळकळीची विनंती आहे बरं का, आपल्या पोरीला स्वयंपाक शिकवा, घरातली कामं शिकवा. इथं सासरी गेल्यावर लय हाल होतात महाराज. हो, लग्न झाल्यावर सासूबाई म्हणजे जगदंबेचा अवतार. हरी आई गांबाबाई मला कशी गप्पावली, चपात्या जमाना म्हणून माझी सासू धावली. मला भजनी करायचंय. झालं का, एका पोरीचं लग्न झालं, पित्तरपाठ होता. तुमच्याकडे पितृजीव घालतात ना पितृजीव. आणि मग पित्तरपाठ होता. आणि मग सासूबाई सुनेला म्हणते, म्हणे तुमच्या सासऱ्यांना जाऊन 1 वर्ष झालाय, पितृजीव घालायचे तर मग काय करायचं आत्याबाई? म्हणे पुरणपोळ्या करा, पुरणपोळ्या. ही म्हणली आयो इथं चपात्या जमत नाही पुरणपोळ्या. हिनं लगेच तिच्या मम्मीला फोन केला. हॅलो मॉम म्हणली काय काम? ही म्हणली मला आलाय घाम कारण सासू माझी आयटम बॉम्ब. म्हणे काय झालं? हाय पुरणपोळ्या करायच्या. कर की, मला जमत नाही, मी शिकवते म्हणे. फोनवर शिकत होती, बाई लिस्ट करत होती आणि फोनवर स्विच ऑफ. आता कशात काय टाकावा अंदाज नाही. ते प्रत्येक गोष्टीला सिस्टीम असते. आधी रूपावळी मग कीर्तन, पण तिला मिळे लग्न ना कणकीत पुरण घालावं का पुरणात कणिक घालावं. आणि मग कशा तरी वाकड्या तिकड्या चपात्या केल्या आणि आता भाजी करायची होती, भाजी. पण कशात काही टाकावा अंदाज नाही. एवढ्या मिरच्या घेतल्या, एवढ्या. अगं मरल ना खाणारा. एवढं मीठ बाद झालं, एवढं मीठ, तेवढे जिरे, तेवढेच मोहरी, तेवढीच मिरी, कुठून आग लागून सांगता येत नाही. आणि मग कशी तरी तिनं भाजी तयार केली. तिचा सासरा आला होता कावळा बनून. त्यानं पाहिलं सुनबाईनं एवढ्या मिरच्या टाकल्या, कावळा उडून गेला. तांबला नाही गेला उडून. तो म्हणला न ग रिक्स नेले नाही की गेलं उडून. पण ही तिच्या सासूबाईला म्हणते, आत्याबाई स्वयंपाकीच रेडी म्हणे. म्हातारी धावत धावत आली आणि तिनं भाजीचा रंग पाहिला. आता या म्हाताऱ्या हे बाबतीत लय डेंजर असतात. तिनं भाजीचा रंग पाहिला आणि कोलट ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही. पण नवऱ्याला आनंद झाला, माय बायकोनं भाजी केली, माय बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली बस गिळायला. मग कळलं म्हणे. हे जेवायला बसलं, पहिला घास टाकला आणि कानातून दूर, दुसरा घास टाकला नाकातून धूर, तिसरा घास टाकला तोंडातून धूर, चौथा घास टाकला आणि मग धूरच धूर. तिच्या नवऱ्याला म्हणती काय व कशी झाली भाजी? हा म्हणला जगातच 1 नंबर. मग देऊ का थोडी न ग? दुसऱ्या दिवशी एकटंच खो खो विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्या पोरीला स्वयंपाक शिकवा, घरातली कामं शिकवा. इथं सासरी गेल्यावर जाव्याचे असे हाल होतात महाराज. जनाबाईंचं सगळ्यात पहिलं काम पहाटे 3ला उठावं. जनाबाई नेहमीप्रमाणे पहाटे 3ला उठल्या, जात्याजवळ जाऊन बसल्या, खुंट्याला 1 हात, पहिला गरका मारल्याबरोबर वैरण टाकली आणि पहिला आवाज हरी सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला,
वा वा, काय पवित्र हाक होती महाराज जनाबाईंची. जनाबाईंनी हाक मारावी आणि जगाच्या मालकाने विटेवरून खाली उडी टाका. जनाबाईंकडे यावं आणि माता देव आणि जनाबाई दळू लागला. आणि मग जनाबाईंनी देवाचं वर्णन करावं. हरी पांडुरंग माझा पिता ग, रुक्मिणी माझी माता ग. जनाबाई पुढं पुढं आणि देव माग माग म्हणायचा. पांडुरंग माझा पिता ग, रखुमाई माझ्या माता ग. तुम्ही जागे का पुणेकर? मला सांगा, पांडुरंगाची रुक्मिणी कोण लागत होती? मग देव कसं म्हणतो, रुक्मिणी माझी माता ग. भक्ताच्या मेळात आल्यावर जगाचा मालकही स्वतःचा देवभान विसरून जातो. ही ताकद आहे महाराज भक्तीची. आणि मग अशा प्रकारे देव येऊ लागला, जनाबाईला दळू लागला. या तेव्हाच्या ओव्या होत्या बरं का, तेव्हाच्या. तुम्हाला आत्ताच्या ओव्या ऐकायच्या का? आत्ताच्या ओव्या ऐका बरं का. पहाटेच्या टायमाला एक बहीण दळायला बसली आणि तिनं आपल्या भावाचं वर्णन सुरू केलं. हरी निंबाच्या झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्याने केली चाडी, आली पोलिसाची गाडी. याच्या पुरले बाली म्हणती ती, हे दारूचा ग बाई वास लई येतो छानम, माझा भाऊ पैलवान धरून हाणला पोलिसानं. झालं काय बरं का, पहाटेच्या टायमाला एक माऊली उधळायला बसली आणि तिचा नवरा झोपेतून उठत असताना तिनं नवऱ्याचं वर्णन सुरू केलं. रामाच्या ग पाऱ्यामंदी, काय शब्द वापरले पान तिनं नवऱ्यासाठी. मावशो ऐका बरं का, तुम्हाला घरी गेल्यावर कामा येणार आहे. रामाच्या ग पाऱ्यामंदी जातं माझं वंगा वंगा, हे जातं माझं वंगा वंगा, उठरे गोधडीतल्या सोंगा. नवऱ्याला म्हणती ती, काय आत्ताच्या मावल्या डेअरिंग करतात. हे झालं काय, मी एकदा शाळेतून घरी आली आणि आमचे जे बाजूचे काय काय काम, त्यांच्या कपडाला एवढं टेंगूळ मी वाकून पाहिलं. म्हणलो काका कपडाला टेंगूळ काय भानगडे? म्हणलं काका म्हणले, बाई काय सांगू, तुझ्या मावशीनं आज मला तांबे हाणून फेकला म्हणे. आता जेव्हा जेव्हा काकांच्या कपडाला मला टेंगूळ दिसतो मी समजूनच जाते, आज माझ्या मावशीनं काकांवर तांब्याची फायरिंग केली. बरं तुमच्याकडे आहे का अशी प्रथा? हाय काय एखादं टेंगूळवालं? नाही का? मग बरं आहे. विठ्ठल विठ्ठल जनाबाईला दळू लागला. बरं अजून काय काय कामं केली बरं देवानं? हरी झाडलोट करी जनी, झाडलोट करी जनी, अशा प्रकारे रोजचा नित्यनेम सुरू झाला. पण झालं काय, आता देवाला विटेवर जायचं होतं. काय झालं तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जगाचा मालक झोपी गेला. दळण करत होता देवन जनाबाई, पण जगाचा मालक झोपी गेला. तुम्ही म्हणाल बाई बिघडली, एवढा वेळाचं चांगलं बोलत होती आणि आता बाई बिघडली.
अगं बाई देव कुठं झोपतो का? झोपतो. ज्या अर्थी त्याला उठवावं लागतं त्या अर्थी जगाचा मालक झोपतो. बरं आला पुरावा काय? उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. हा झाला अर्णदया चालली निद्रेची वेळा. झाला अर्णदया चालली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा. ज्या अर्थी त्याला उठवावं लागतं त्या अर्थी जगाचा मालक झोपतो. मग आता देव झोपी गेला. पण गडबड अशी झाली की तिकडं काकड्यावाली मंडळी हजर झाली. बरं ती काकड्यावाली मंडळी आपल्यासारखी नव्हती ना. वायरी गळालेली, फ्यूज उडालेली, फाउंडेशन हालणारी, आखी डीपी जळालेली. आपल्यासारखी नव्हती तिकडं वारकरी मंडळी. आपल्यासारखे चार चौघ नव्हते. तिकडे भन्नाट गर्दी झाली होती. कुठून कुठपर्यंत? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. सुरवराची दाटी उभे जोडून हात. सुरवराची दाटी उभे विटेवर जायचं होतं. देवानं काय केलं? घाईघाईने आपले अलंकार तिथंच ठेवले आणि जनाबाईंची फाटकी गोधडी अंगावर घेतली आणि विटेवर जाऊन उभा राहिला. बडव्यानं पाहिलं अलंकार गायब आहे. पंढरपुरामध्ये बोंबाबोंब झाली. पाटलाला कळवलं, शोध सुरू झाला आणि सांगा कोणा घरी सापडले अलंकार? जनाबाईंच्या घरी सापडले. जनाबाईंना पाटील म्हणतो, अरे देवाची भक्ती करताना आणि त्याचे अलंकार चोरता शोभत का म्हणे तुम्हाला? लगेच आदेश दिला, जा चंद्रभागेवर सूळ बांधा आणि जनाबाईला सुळावर द्या. जनाबाईला विचारलं, सांग म्हणे तुझी शेवटची इच्छा काय? म्हणे फक्त एकदा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे. पांडुरंगासमोर उभी केली. जनाबाई देवाला म्हणू लागल्या, देवा अरे सांग ना या जगाला अलंकार मी चोरले का तू विसरलास? देवाचा का रिप्ले येईना. मग आता जनाबाईंचा पारा सरकला. जनाबाईंनी आपल्या बांगड्या मागं केल्या. मला बांगड्याने मी बाया मागं करते. जनाबाईंनी आपल्या बांगड्या मागं केल्या. पदर कमरेत खुसला आणि जनाबाई जगाच्या मालकाला शिव्या देऊ, अरे अरे विठ्ठल माईच्या करटे तुझी रांड रणकी झाली. जय हो. अरे अरे विठ्ठल माईच्या करटे तुझी रांड रणकी झाली. हो अरे अरे विठ्ठल माईच्या करटे तुझी रांड रणकी झाली. अरे अरे विठ्ठल माईच्या करटे तुझी रांड रणकी झाली. तुझे गेले माडे तुला पाहून काळरडे. अरे अरे विठ्ठल माईच्या करटे तुझी रांड रणकी झाली. अरे अरे विठ्ठल माईच्या करटे तुझी रांड रणकी झाली. हो अरे अरे विठ्ठल माईच्या करटे तुझी रांड रणकी झाली. अरे अरे विठ्ठल माईच्या करटे तुझी रांड रणकी झाली. तुझी रांड रणकी झाली. झाली झाली. वाह 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 वाह. जनाबाई जगाच्या मालकाला बोलू लागला, देवा तुला आतापासून नाही ओळखत मी. 4 युगांपासून तुला ओळखते. 4 युगांपासूनचे पराक्रम मी तुझे जाणते. तू माझाच नाही अनेकांचा छळ केला. कोणाकोणाचा केला? हरी पुण्यवंत पातळ लोकी नेला. पुण्यवंत पातळ लोकी नेला. तरी तो भाग्यवंत केला. तरी तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला. चोरट्याचा
तुझा दरबार ओ धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार आणि आता जनाबाईला सुळावर देणार की जगाचा मालक प्रकट झाला. देवा वेळ कसा खयालावी याला इतका वेळ का बरं लावला. त्यावेळेस जगाचा मालक बोलू लागला, जने तुझा अधिकार काय ना तो मला या जगाला सांगायचा होता. तात्पर्य अर्थ जनाबाईंचा अधिकार इतका श्रेष्ठ आहे की जगाच्या मालकाने प्रकट व्हावं आणि जनाबाईंचा अधिकार लोकाला सांगावा. विठ्ठल ठल ठल